डोक्यावर गाडगं, त्यावर विविध संदेश, हातात खराटा आणि अंगावर गाडगे बाबांचा पोशाख. हा आहे तुकोबांच्या पालखीतला एक वारकरी, जो वारीतला कचरा तर साफ करतोच आहे, गोळा करतोच आहे, पण तुमच्या मनातली ही कचऱ्या किंवा धूळ तत्सम जी गोष्ट आहे ती संदेश देऊन साफ करतो आहे. गेल्या 11 वर्षांपासून फुलचंद नाग टिळक अशीच वारी करतात. सोलापुरातल्या माढा तालुक्यातलं खैराव हे त्यांचं गाव. पैशानं शेतकरी, पण साहित्य, काव्य आणि अभिनयाची त्यांना आवड आहे. फुलचंद लेखकही आहे. गाडगे बाबांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे पंढरीच्या मंदिरी जाण्यापेक्षा पंढरीच्या वारीत ते विठुरायाला शोधतायत. भुकेलेल्याला अन्न द्यावं, बेघरांना आसरा द्यावा, अंध अपंगांची मदत करावी, पशुपक्ष्यांवर भूतदया दाखवावी, हा गाडगे बाबांचा संदेश घेऊन ते वारीत आलेले आहेत. हे वारीमध्ये माझी 11 वर्ष आहे, 11वी वारी आहे. आता पुढच्या वर्षी एक तप होतंय, पण याच्या तपामध्ये जरी आपल्याला स्वतःला भाजून घेत असताना, स्वतःला सिद्ध करून घेत असताना, स्वतःला वारकरी म्हणून आपण कुठवर आहोत. कारण हे विश्वविद्यापीठ आहे, पंढरपूर आहे, त्याचा कुलगुरू पांडुरंग आहे आणि त्याची ते सही पडणार आहे आपल्या जीवनाच्या ह्याच्यावरती, आत्म्यावरती. कारण हा पुण्याचा ठेवा, कर्माचा ठेवा, नीतिमत्तेचा ठेवा. आपण काय घेऊन आलो, वारी म्हणजे काय, या जन्मात आलोय, माणूस आलोय, हीच पहिली वारी. संत म्हणतात गात जा, गात जा, गात जा. गाडगे म्हणतात खात जा, पण कमी खा, आरोग्य चांगलं सांभाळा, रस्त्यावरती अन्न टाकू नका. अन्न हे परब्रह्म आहे. जगद्गुरू आमचे सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही, अन्न हेच देव आहे. मग अन्नामध्ये त्याला देव सापडला, आम्हाला झाडामध्ये देव सापडला, आम्हाला माणसात देव सापडला. म्हणून आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढ अंतरीचा भक्तिभाव, जन माणसात पाहतो देव. सत्यकर्म माझी पूजा, राब राबणी संसारी, विठ्ठल भक्ती तरमती नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद, आणि जन्मोनजन्मी सेवा घडावी हेची मागतो फुलचंद विठ्ठल. आता बातमी